पुढच्या बातमीकडे वळूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळ दौऱ्यावरती आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात शिंदे विकास कामांचा आढावा घेणार असून शिवसेनेच्या शिवसंकल्प पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराला देखील ते उपस्थित राहणार आहेत। पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना संघटनात्मक कौशल्य, संवाद कौशल्य, समाज माध्यमांच्या प्रभावी वापर आणि सामाजिक जबाबदारीचं प्रशिक्षण देण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश फाळके यांनी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या 3 महिन्यात पार पडत आहेत आणि त्यासाठीच पक्षाची मोर्चे बांधणी करण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आणि म्हणूनच आज यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाकडून आज असाच एक कार्यक्रम शिवसंकल्प जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। या ठिकाणी जर पाहिलं तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षाचा एक विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातूनही हा प्रशिक्षण शिबिरही बोलल्या जात आहे। शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर या प्रशिक्षण शिबिराला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि पालकमंत्री संजय राठोड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। गेल्या 6 महिन्यात जवळपास 2,500 ते 3,000 पदाधिकारी कार्यकर्ते हे शिंदे गटात सामील झाले। त्यांच्या प्रशिक्षणासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। संवाद कौशल्य, समाज माध्यमाचा प्रभावी वापर आणि सामाजिक जबाबदारीचे प्रशिक्षण देण्यासाठी या शिबिराचे एक आयोजन करण्यात आलं आहे। तसेच राजकारणात प्रभाव, जे महिलांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातूनही संघटनात्मक बांधणी यांच्याकडनं हा कार्यक्रम आहे। सकाळी 11 वाजताच्या नंतर हा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर दुपारी 3-3:30च्या नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रशिक्षण शिबिराला मार्गदर्शन करणार आहे। एकंदरीत जर पाहिला तर हा दौरा जो आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। ते काय कान मंत्र देणार हे आता पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ।